सो महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज कॉलेजचा शेवटचा दिवस. तसं तर सुट्ट्या 2 दिवस आधीच लागल्या, पण आमचं एक काम राहिलं होतं. आम्हाला क्लिअरन्सचा फॉर्म वगैरे भरायचा होता. सो निकित आणि मी आलो होतो मस्त, आपले निकित सर. आता फॉर्म वगैरे भरलेला आहे क्लिअरन्सचा मस्तपैकी. आणि मित्रांनो मनापासून सॉरी, कारण की खूप दिवसापासून आपले ब्लॉग येत नव्हते. सो आता कंटिन्यू ब्लॉग येतील. आता सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहे मस्त. आता काहीतरी विषय करू आपण, मस्तपैकी ब्लॉग टाकत राहू कंटिन्यू. महिन्यातून 3 तरी ब्लॉग आले पाहिजे आपले. आणि आता आमचं झालेलं आहे सर्व काम वगैरे कॉलेजचं. म्हणजे आता आम्ही इथं अंडा पोहा खाण्यासाठी आलेलो आहोत. सो काय नाही, बस एवढंच सांगायचं होतं. आणि खूप दिवसापासून ब्लॉग बनवलेलं होतं. तिथं खूप सारे मित्रांना वाटत होतं की बा आपण ब्लॉग बनवत नाही, असं नाही तसं नाही, सोडलं 4 दिवसच उड्या मारल्या, असं तसं काही नाही मित्रांनो. आता लगे आपले म्हणजे कंटिन्यू ब्लॉग चालू होतील. तर मित्रांनो फायनली आपले पोहे वगैरे बनवून रेडी झालेले आहेत मस्त प्रकारे. आणि आता आम्ही आता पोह्याची वाट बघत होतो, आपण भूक लागलेली आहे. सो भाईनं पोहे आणलेले आहेत मस्त. आता आपण आता नाश्ता करूयात आणि जाऊ नंतर तिकडं. नाश्ता झाल्याच्या नंतर भेटू, तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू आणि काय असेल ते बघू शकता. पोहे आता भेटू नंतर, पोहे खाऊन झाल्याच्या नंतर. निकितला मीठ जरा जास्त लागते. सो मीठ वगैरे घेतलेलं आता मस्त प्रकारे. आम्ही करतो नाश्ता, तोपर्यंत थांबा तुम्ही. तर मित्रांनो नाश्ता वगैरे केलेला आहे मस्त. आता आपल्याला रिक्षा घेऊन आपल्याला बस स्टॉपला जायचं आहे. तर आपले निकित भाऊ तर रिक्षा पाहणार आहेत. आणि रिक्षा भेटल्याच्या नंतर आपण बसून मस्तपैकी जाऊया बस स्टॉपवर. बस स्टॉपवर गेल्याच्या नंतर भेटूयात. पाहूत आता लेकरं वगैरे आले वाटते कृष्णाला, ते रिक्षा दिसायला. आता रिक्षा थांबवलेला आहे आपल्या निकित भाऊनं. फायनली रिक्षा घेऊन आपण चाललेलो आता. मित्रांनो फायनली आपण बस स्टँडवर पोहोचलेलो आहोत. आणि आपला सचिन, आपला तेजादा, निकित, सचिन आणि आपला पांडुदा. तर फायनली आता आपली बस लागेल लवकरच, म्हणजे थोड्याच वेळात. आणि जाऊयात मस्त. आता बस स्टँडला आलेलो आपण. दाखवतो तुम्हाला बसमध्ये गेल्याच्या नंतर. आता काय रोजचंच आहे बसमध्ये येणं जाणं, काय करतील. भेटू थोड्याच वेळात. तर आपली बस लागलेली आहे फायनली. आणि आता बरोबर अगदी वेळेवर बस लागलेली आहे. 1:30चा टाईम न चुकवता बस लागलेली आहे तिच्या वेळेवर. आणि मी आता चाललो. बघू शकता आवाज काय येणार नाही तुम्हाला, बघू शकता एवढी गर्दी. आता एवढ्या गर्दीमध्ये जागा भेटणं लय अवघड आहे बाई. पूर्ण बस फुल झालेली आहे. त्याच्यात जागा नाही रे, यायला जागा ठेवलेलं. बघू शकता अशा गर्दीचा संघर्ष केला आपण. सो भेटूयात आता अंदर गेल्याच्या नंतर. तर मित्रांनो बघा आपली बस लागलेली आहे. सचिन, आता बसमध्ये जागा नाही भेटलेली आहे महामंडळाच्या नियमानुसार. आता उभं राहूनच घरापर्यंत जायला लागेल 17 किलोमीटर. आज कशी जागा नव्हती मित्रांनो, अंतर जाऊन पण काही फायदा नाही झाला, जागाच नाही मिळाली आम्हाला. सो भेटू आता पोहोचल्याच्या नंतर. तर मित्रांनो आडझोड संघर्ष करून फायनली आता आम्ही उतरलेलो आहोत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी, बघू शकता. तो आता आलो मस्त घरी. जाऊयात घरी आता. आपल्याला ज्यूस वगैरे घ्यायचा होता, पण आपला टायमिंग एवढा फास्ट झाला की लगेच बस पण आली बस स्टॉपवर गेल्या. आणि त्यामुळे आपल्याला लवकर यायचं काम पडलं. सो नंतरच्या एखाद्या ब्लॉगमध्ये ज्यूस प्यायला जाऊ आणि दाखवू तुम्हाला. तर भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो मला एकदा परत सांगायचं की आत्तापासून आपले जे म्हणजे या ब्लॉगच्या नंतर आपले जे ब्लॉग येतील ते कंटिन्यू ब्लॉग येतील. सो इथून पुढे आपल्या चॅनलवरती आपण नेहमी ॲक्टिव्ह राहूयात आणि कंटिन्यू ब्लॉग वगैरे अपलोड करत जाऊया. कारण की खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती, म्हणजे खूप दिवसाचा गॅप पडलेला आहे. म्हणजे जवळजवळ 1-1.5 महिन्याचा गॅप आहे. 1-1.5 ते 2 महिन्याचा गॅप आहे. आपले ब्लॉग का आलेलेच नाही आहे. पण आता इथून पुढं कंटिन्यू, कारण की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत. सो इथून पुढं आपण कंटिन्यू ब्लॉग वगैरे टाकत जाऊ. सो आता आपण आलेलो आहोत घरी. आपले निकित फॉर्म वगैरे भरला मस्त क्लिअरन्सचा.
250-300 रुपये क्लिअरन्स लागलं. मला 250 लागलं आणि निकितला 300 रुपये लागलं. सो बस एवढंच होतं. भेटू नंतरच्या एखाद्या ब्लॉगमध्ये. आणि तुमच्या मित्राला वगैरे शेअर करून ठेवा चॅनल आपलं. व्हिडिओ वगैरे शेअर करत चला आणि सबस्क्रायबर लवकरात लवकर आपले कव्हर झाले पाहिजे. तर भेटू नंतर.